हाय नमस्कार. आम्ही चाललो डुबकेश्वर महादेवला. आज शिवरात्री आहे. शिवरात्रीच्या निमित्ताने. तर चला हाय नमस्कार. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ईश्वर त्यांनी प्रार्थना करते. आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. उद्या परवा 2 दिवस व्हिडिओ आले नाही, त्यासाठी सॉरी. तर बनतच नव्हतं माझं एडिटिंग करायचं. व्हिडिओ तर होता पण एडिटिंग करायचं जमत नव्हतं. तर आम्ही सगळेजण चाललेलो आहे आता डुबकेश्वर महादेवला. शिवरात्री आज, त्याच्यामुळे राशा बघा किती धम्माल करते. काही पण घेते, काही पण उचलते. तिला पटतं तसं मनासारखं ती करत असते. तर चला आता आम्ही पोचलेलो आहे डुबकेश्वर महादेवला. बघा मस्तपैकी मध्ये आहे ना, राशाचा फोटो पण शूट केले आम्ही. आणि आता आम्ही जातोय मध्ये मंदिरामध्ये. तर चला तुम्हाला राशाची धम्माल दाखवते मी तिथं, आणि मंदिर पण दाखवते. घ्या तुम्ही महादेवाचं दर्शन. आणि खूप जागतिक महादेव आहे. आपण जे पण सांगितलं ते पूर्णच होतं, इच्छा पूर्ण होते आपली. तर मध्ये गेली मी, पहिले सर्वजण गेलो आम्ही मध्ये. मस्तपैकी नंदी महाराजांचा नमस्कार केला. नंतर मग मध्ये महादेवांजवळ गेलो आम्ही सर्वजण, पूजा वगैरे केली. तर नमस्कार वगैरे केला. आणि इथं पण आम्ही फोटोशूट केले होते. राशा तरी इतके नाचत होते ना, तुम्हाला दाखवते मी. खूप छान नाचत होती ती. खूप नाचत होती ती, खूप नाचत होती. तिला गाणं लावलं म्हणजे इतकं नाचायला आवडतं ना, तर विचारूच नका तुम्ही. तरी तर आता पूजा वगैरे झाली आमची. नंतर आम्ही मंदिरामधून, मस्त आहे मंदिर, छोटंसं आहे पण खूप जागतिक मंदिर आहे. डुबकेश्वर महादेव म्हणतात या महादेवांना. तर बघा आता राशा इथं नमस्कार करते हे. त्यानंतर मग इथं खूप 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 नाचली ती. तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, त्याला पण तुम्ही छान प्रतिसाद दिलेला आहे. तसाच या व्हिडिओला आपण प्रतिसाद द्या. लाईक करा, कमेंट करा, शेअर पण करा. तर बघा इथं नमस्कार केला तिने, आणि खूप थोडा वेळपर्यंत खूप नाचली ती. नंतर आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि आता निघालो आम्ही बाहेर. बाहेर बाजूमध्येच जे माताजी राहतात, त्या माताजीचं पण दर्शन घ्यायला गेलो आम्ही. आता आम्ही तिथंच चाललेलो आहे. आता इथं राशाने घंटा पण वाजवली. तिला मलाच सांगत होती ती वरती घे असा. तर घंटा वाजवली. नंतर आम्ही बाहेर निघत आहोत आता, त्यासाठी तुम्हाला दर्शन अजून दाखवते मी. इथं बसली परत राशा. आम्ही निघतोय बाहेर आणि ती बसली, मग तिच्यासाठी आम्हाला पण थोडं बसावं लागलं परत. मंदिरात बी गेलो ना, तिचं बाहेर निघायचं मनच होत नाही. खूप आवडतं तिला. बसलो आम्ही इथं थोडा वेळपैकी, मस्तपैकी बसलो. आणि हा व्हिडिओ शिवरात्रीचा आहे. महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बघा बसता बसता सुद्धा नाचतच आहे ती. परत इथं नमस्कार करायला आली. आता फुलं वाहते ती.
नंदी बाबांना फुलं वाहते. तर चला आम्ही आता निघालो बाहेर. बाहेरच मस्त पटांगण आहे. तिथं मस्तपैकी इथं मारुतीचं मंदिर आहे छोटंसं. हनुमान दादा आहेत तिथं. त्यानंतर आलो आम्ही बघा माताजीच्या घरी. साईडला माताजी असतात तिथं. आणि या माताजीनेच कित्येक वर्षापासून हे मंदिर सांभाळलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे. भंडारा होतो इथं खूप मोठा, दरवर्षी भंडारा होतो. आणि असं काय राहिलं तेव्हा पण भंडारा होतो. माताजीने तिला केळं दिलं खायला, तर ती तिथून उचलून उचलून आम्हाला सगळ्यांना केळं वाटते. बघा सगळ्यांना देते ती केळं. इथं बाप्पा आहे माताजींच्या घरात पण. बाप्पांचं पण दर्शन. आता निघालो आम्ही इथं प्रकाशाला. प्रकाशाला पण देवांचं दर्शन घेतलं आम्ही आणि खूप तिथं एन्जॉय केलं. खूप दूरपर्यंत रांग होती. इथं खूप नंबर लागत होते, कारण महाशिवरात्री असल्यामुळे इथं प्रकाशाला कसं आहे ना, खूप गर्दी असते. इथं पूजा वगैरे घेतली आम्ही. आता जातो आहे मंदिरामध्ये. मंदिरामध्ये आम्ही लाईन लावलेली आहे. अजून तर जातच आहोत आम्ही पुढे. आणि इथं पण छान सोय केलेली असते फराळाची, सर्व काही व्यवस्था असते. भंडाऱ्याच्या दिवशी पण भंडारा असतो बघा. दुकाने पण खूप लागलेली असतात. तर आता आम्ही इथं लाईनमध्ये लागलेलो आहे. नंतर मग वरती पोचलो, दर्शन वगैरे केलं. परत आम्ही दर्शन वगैरे करून खाली उतरलो. तिथं फोटो शूट वगैरे केलं आम्ही. मस्तपैकी सर्वांनी फोटो काढले छान छान. नंतर निघालो आम्ही तिकडे फराळ करण्यासाठी. फराळीचा प्रसाद ठेवलेला होता मस्तपैकी बघा. साबुदाणे, बटाटे, मिठाई, केळं असा प्रसाद ठेवलेला होता इथं. चाललो आम्ही आता फराळ करण्यासाठी, प्रसाद घेण्यासाठी. बाहेरच चपला वगैरे काढून घेतल्या. इथं राशासाठी बॉल घेतला आणि इथूनच प्रसाद घेऊन घेतला आम्ही. इथं चपला वगैरे इथंच काढून घेतल्या होत्या. हे बघा कुठपर्यंत रांग लागलेली आहे. खूप दूरपर्यंत रांग लागलेली आहे. अशा प्रकारे वरती चढत होतो आम्ही. राशा बघा कोणाकडे पण चालली जाते. ही आजीबाई होती, तिने पकडलं तिला. कोणी पण धरतं तिला. इतकी क्यूट आहे ना, कोणी पण लगेच. आम्ही इथं दर्शन केलं बघा. इथं बघा महादेव. इथं पण खूप सुंदर महादेव आहे. इथून आम्ही दर्शन वगैरे केलं, परत खाली उतरलो. आता चाललो आम्ही फराळ करायला.
हे बघा इथं प्रसाद घेतलाय आम्ही, बसलोय खायला. सर्वांनी इथं मस्तपैकी मन भरून खाल्लं आम्ही. फराळ पण मस्त होतं बनलेलं. आता फराळ वगैरे केलं. ताक होतं, ताक पिलं आम्ही इथं. इथं बघा ताक होतं, तर ते ताक पण पिलं मी एक एक ग्लास. नंतर निघालो मग घरी. घरी आलो नंतर मग दुपारचा फराळ वगैरे केला आम्ही. चला तर मग 2 ठिकाणी महादेवांचं दर्शन तुम्हाला दाखवलं. तर दर्शन घ्या. आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आम्ही आता निघालोय घरी. तुम्हाला तापी नदीचं दर्शन पण मी देते पुढे. चला आता निघतोय. गाडीमध्ये बसणार होतो मी. आता चाललोय बघा. इथूनपर्यंत लाईन होती पार. आमचं झालेलं आहे दर्शन. आम्ही आता घरी चाललो, पण इथपर्यंत लाईन होती. पूर्ण बाहेरपर्यंत लाईन होती. खूप मोठी लाईन होती, पण पटापट नंबर लागत होते. आता निघालो आम्ही, गाडीजवळ जातोय. चला तर मग आलो आम्ही आता. तापी नदीचं दर्शन घ्या आणि आता मला पण बाय बाय करा. आज पुरता एवढाच व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग बाय बाय.